का सारेगम मंदिर मस्जिद आणि खर्च नाही मंदिर मस्जिद आणि ताक त्याच्यामध्ये काय माहिती का खरं एकच सप्तक नीट निघतं नंतर खालचे सूर निघतात थोडे वरचे सूर निघतात एकूण 2 सप्तक पूर्ण निघतात आणि अगदी जर चांगली बासरी असेल आणि जर खूप जर तुमची नीट बसली तरच तारसप्तक निघतं आणि थोडंसं तारसप्तकामध्ये थोडेसे 1-2 स्वर निघतात नाही तर एवढंच येतं बघा आता हा पंचम आहे पंचम पासून चालू करून मी सप्तक पुरं केलं कारण ॲक्च्युली जो सायंटिफिक सप्तक आहे तो हा आहे मग त्याच्यानंतर हे 3 सूर मिळतात पंचम मिळाला वरचा पंचम मिळाला रे ग म प इतकाच फार पडदा खूप झाला हे जे आहे हे जातं काही गाण्यांमध्ये जातं पण तितकं हिचं जातं ह्या बासरीचं जातं हां नाही असंही नाही आहे ॲक्युरेट पाहिजे इथे सगळं म्हणून ती एकूण मला मिळतं त्याच्यामध्ये 2 सप्तक आणि 2 सूर मिळतात 2 सप्तक आणि 1 सूर मिळतो म्हणून एवढंच मिळतं त्याच्याकडे कोणत्याही बासरीमध्ये मिळणार नाही इतर कोणत्याही बासरीमध्ये 3 सप्तक मिळणार नाहीत कधीच नाही मिळणार 2च सप्तक मिळणार हे काय येतं ना प्रत्येकाला येतं ना मग एवढ्या गाणं होऊ शकतं ना लता मंगेशकर काही एवढे काही सगळे तिन्ही सप्तकातले मिळत नाही काय तिला मिळत नाही तिचे पण रेंज आहे म्हणून ती सिलेक्ट करते ना हां ती ज्या पट्टीमध्ये गाते त्याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूचे सूर बघते कुठे नाही सारेगम बघा नाही सारेगम गातात प्रॅक्टिस नाही पंचम पासून घेतात आणखीन रे पासून घेतला नवशिक्षिकाला हाच खालून नाही मधून नाही योग्य सा योग्य रिअल सा संपूर्ण बंद करून पुस्तकात दिलंय संपूर्ण बंद करून ना हां हे पुस्तकात 3 1 2 3 हा सा हे म्हणजे शास्त्रशुद्ध सप्तक त्याच्यानंतर मग तुम्ही चेंजेस करता हा तुम्ही वाजवला का माझी दुसरी बासरी पंचम पासून चालू केलं त्याच्यात एक कॉमन सूर लागतो असं म्हणजे ते करायला लागतं ते घोंगडाचं 400 रुपयाला